पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा जन्म हो का भलते याती परी मी न चुके हरिभक्ती नामा म्हणे कमळापती हेच द्यावे पुढता पुढते वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा पांडुरंगा करू ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधरो पावन धरो चराचरी मी कळा कुसरी काही चरीने बोलतो अट्टणी अति भाविका प्रथम नमनुग्रहनाथ उमा शंकराच्या सुत चरणावरी ठेवणी माता सष्टांगे आता दंडवत दुसरी बंधू सारजा चतुर्णाची आत्मजा वाक सिद्धी पावे सहजा चरण वजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोत दिन तया मादरंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हरिदान विठ्ठल नाम उच्चारत तया मादरंडवत आता मृंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा त्या माझे दंडवत ऐसन मन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला ज्ञानुन्या पुल्या बाळ चालवे सकळा नामाम विठ्ठल विठ्ठला
हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग भगवंताचे लाडके युगानुयुगीचे प्रेमी भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांचाही बहुतेकांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्त कीर्तनाचा कार्यक्रम इथं बसलेल्या भाविकांना या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे तरी पण सांगणेही वक्त्याचा कर्तव्य ठरतया न्यायानं सालाबाद प्रमाणे याही वर्षी सुवर्ण महोत्सव या सुवर्ण महोत्सवानिमित्त घडवून आलेला हा दिव्य अनुभवेश्वरी संपन्न सोहळा समस्त गावकरी मंडळीला मी एकदा कोटी कोटी धन्यवाद करतो एकदा जोरदार टाळ्या वाजवा बघा इथं पाऊल टाकल्याबरोबर मला वाटत नाही मी कोठारीमध्ये आलो इथं पाऊल टाकल्याबरोबर असं वाटलं प्रभू रामचंद्राच्या अयोध्येमध्ये आलो इतकं उत्कृष्ट नियोजन गावकरी मंडळींनी केलं बघा भागवा भागवी नाही काटकसर नाही उत्कृष्ट असा मंडप डेकोरेशन गोड आमच्या आवडीची साऊंड सिस्टीम तेवढ्या ताकदीची भजनी मंडळी इथं पाऊल टाकल्याबरोबर असं वाटतं प्रभू रामचंद्राच्या अयोध्येमध्ये आलो आणि गावकऱ्यांनी इतकी उत्कृष्ट नियोजन केलं बघा एखाद्या श्रीमंत बापानं आपल्या एकुलत्या एक लाडक्या लेकीचं लग्न जसं ऐश्वर्यात लावावं तेवढ्याच थाटात तुम्ही हा कार्यक्रम करत आहात समस्त गावकरी मंडळीला मी कोटी कोटी धन्यवाद देतोच पण गावकऱ्यांच्या निमंत्रणाचा मान राखून काही श्रोत्यांनी लांबून येऊन या कार्यक्रमात सौंदर्य वाढवलं म्हणून आलेल्या श्रोते मायबापालाही मी गावकऱ्याच्या तर्फे कोटी कोटी धन्यवाद देतो विठ्ठल विठ्ठल हला हला
आजच्या आपल्या कीर्तनाचे सौजन्य श्री कामाजी धोंडजी नरवाडे व संतोष संभाजी पतंगे हे आजच्या आपल्या कीर्तनाचे सौजन्य आहे. आणि ज्यांच्या मुखारविंदातून आपण ही भागवत कथा गोड अशी श्रवण केली असे आमचे परम मित्र आदरणीय वंदनीय प्रशांत महाराज खानापूरकर बाबा करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मोठ्या अंतकरणाने ते कीर्तनात बसते त्यांनाही धन्यवाद देतो. ज्यांच्या मृदंगाच्या तालावर पुढे डीजे फेल आहे असे परमेश्वर महाराज येवले तुम्ही या गावाला चांगलेच पावले. बरोबर आहे का? आणि आम्ही आता दोघं सोबतच जेवले. बरोबर आहे का? कारण की तुम्ही या गावात 10 वर्षापासून अंतकरणात सामावले. ते आमचं थोरात नंतर सांगू. आता विठ्ठल विठ्ठल त्यांनाही धन्यवाद. ज्यांच्या मुखारविंदातून अशी गोड चाल ऐकली आदरणीय वंदनीय महाराज मंडळी. नाव राम महाराज असतील, सूर्यभान महाराज असतील, आणखी इकडे आमचे परमार्थ प्रेमी जॅकेटवाले आमचे रोहिदास महाराज माटेगावकर तुम्हालाही नमस्कार. एकदा सगळ्यांकरता जोरदार टाळ्या वाजवा बघा. इकडे विनेकरी भालदार चोपदार लांबून लांबून आलेले सगळे जाणते पारमार्थिक आणि या गावकरी मंडळीकून मला हे कीर्तनाचं निमंत्रण देणारे ज्यांची गोड अशी साऊंड सिस्टीम आहे आमचे राजेश भाऊ इंगोले पाटील यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. यांनीच गावकऱ्यांचा संपर्क करून ते सेवेचा योग आणला आणि तेही आमच्या रामायणाला होते नाहदला. त्यांना काय लावायचं बरोबर माहिती. बरोबर आहे का? नाहदला त्यांच्यामुळे आमचं रामायण उत्कृष्ट झालं. कारण की सिस्टीममुळे सगळा कार्यक्रम आहे. बरोबर आहे का? सिस्टीम नसेल तर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. आमच्या राजू भाऊ तुम्हालाही नमस्कार करतो. जे नमस्कारातून राहिले असतील त्यांनाही नमस्कारच करतो. सगळ्यांचा जरी परिचय नसला तरी सगळे तुम्ही आदरणीय वंदनीय आहात. म्हणून सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतून वैयक्तिक एकेकाला वंदन केल्यापेक्षा मस्तक हे पायावर गंधर्व आहेत तर वाजवणारे इंद्र आहेत. तुम्ही जनकासारखे अष्टावक्रासारखे विद्वान श्रोते आहात. पण आता मीच शुकाचार्य नाही, पण आता सकाळच्या काल्याच्या कीर्तनापर्यंत भागवून घ्या. आणि इतका उशीर मी करणार नाही. आणि माझा परिचय तर सगळ्यांना जवळपास माहितच आहे. बरोबर आहे का? नाही का? तसं माणसं युट्यूबला ही कीर्तन चालत असतात. टीव्हीला 200-250 टीव्हीला येऊन गेले. पण मी माझा परिचय सांगत असून माझा परिचय जर ऐकण्यासारखा आहे. बरोबर? कारण आम्ही आहोत थोरात, पण आमचं होतं थोडं आप स्वरात. हे मंडळी आहेत स्वरात. तुम्ही पडू नका घोरात. आपलं कीर्तन नाही कोणाच्या घरात का दारात, आपलं बजरंग बलीच्या दरबारात. नाहीतर यसाल रागाच्या भरात, हंसाल तोंडावर परात किंवा काढसाल गावान वरात. पण मारोतराव महाराज दस्तापूरकरांच्या कृपेनं होऊन जाईल जोरात. विठ्ठल विठ्ठल. जर का कीर्तन पटत असेल बोलवा तुमच्या पण परिसरात, नाहीतर घालसाल तिकडे पोरा सोरात. विठ्ठल विठ्ठल. त्यातल्या त्यात ही तुमची माझी पहिली झाली भेट. आणि त्यात मी कीर्तनही करणार नाही लेट. उघडतो माझ्या बुद्धीचं गेट. कारण की आताच्या युगात चालतं नेट. म्हणून अभंगावरच येतो थेट. विठ्ठल विठ्ठल. असं वाटायला ही दिवाळी आहे. बरोबर आहे का? दिवाळी 1-1.5 महिन्यापूर्वी होऊन गेली. पण हे गावकऱ्यांकरता दिवाळीचे बघा लांबून लांबून गावातले लेकी बाळी आले आहेत. ते फटाके आनंद अशी दिवाळी वाटत आहे बघा. आणि हारानं तर माझी हार झाली बघा. वास्तविक पाहता याला काय म्हणतात? याचं मराठी शुद्ध भाषेत नाव काय आहे? पुष्पमाला. मग याला हार का म्हणतात? याच्या कृतीहून याचं नाव हार पडलं. नाहीतर तुम्ही जगात कोणीही दुकानात जाण कुठेही जा आणि किती इमानदार माणूस असू द्या,
द्या का बैमान असू द्या, असा जगात एकही माणूस नाही की त्याला प्रत्येकाला वाटतं आपली जीत व्हावी, आपली हार व्हावी असं जगात कुणालाच वाटत नाही. अरे इमानदाराला वाटल यात नवल नाही, बैमानालाही वाटत नाही आपली हार व्हावी, चोरालाही वाटतं आपली जीत व्हावी, आपली हार व्हावी असं जगात कुणालाच वाटत नाही. पण किती धुतल्या तांदळासारखा जरी माणूस इमानदार असला तरी या दुकानात गेल्यावर काय म्हणतो, आम्हाला जीत द्या म्हणतो का हो? काय म्हणतो, आम्हाला हार द्या. हार का? याच्या कृतीहून याचं नाव हार पडलं. कारण की ज्याच्या हातात हार असतो तो टाईट उभा असतो आणि ज्यांच्या गळ्यात हार पडायचा असतो तो वाकलेला असतो, तिथंच अर्थ निघतो. हारापुढे हार मान्य केल्याशिवाय हार गळ्यात पडत नाही, म्हणून याचं नाव हार असतं. पण तुमच्या प्रेमापुढे आम्ही हारलो. पण एकदा जोरदार तुमच्या करता तुम्ही टाळ्या वाजवा. विठ्ठल विठ्ठल. अभंग संत शिरोमणी नामदेवरायाचा आणि आजचा हा मागणीचा दिवस आहे, म्हणून नामदेवरायाचाच मागणी प्रकरणातील अभंग निवडला. हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. आता या अभंगामध्ये असा प्रश्न आहे बघा की या अभंगामध्ये मागणारे कोण आहेत आणि देणारे कोण आहेत. मागणाऱ्याचा अधिकार आणि देणाऱ्याची योग्यता जर बघितली तर देणारे कोण आहेत, देणारे देव आहेत तर मागणारे नामदेव आहेत. देणारे भगवंत आहेत तर मागणारे संत आहेत. कुणाला म्हणतात भगवंत? ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात, ऐका यशस्वी अवतारे ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतो. असा षडगुण ऐश्वर्य संपन्न तो भगवान आहे, तो देण्यासाठी सक्षम आहे बघा. म्हणून हा देणाऱ्याचा अधिकार आणि मागणाऱ्याची योग्यता. तर फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेव हाती दूध प्याला. मंदिर फिरवण्याची ताकद ज्या नामदेवरायात आहे असा हा नामदेवरायाचा अधिकार आहे बघा. विठ्ठल विठ्ठल. तितक्या ताकदीची बघा देणारे आणि मागणारे. आणि मागणी ती उच्च कोटीची मागणी मागितली बघा नामदेवरायांनी. हेची देवा पै मागत उच्च कोटीची मागणी मागितली. नाहीतर काही वेळेस प्रसन्न देव झाल्यावर कुणाला काय मागाव हेच मिळ लागत नाही, बरोबर आहे का? नाहीतर काही ठिकाणी बघा एकाला राजा प्रसन्न झाला, काय पाहिजे ते म्हणला, मला तंबाखूला चुना पाहिजे. अरे राजा प्रसन्न झाला, एखादी पत्राच्या शेडची फाईल मंजूर करून घ्यायची, एखादी विहीर मंजूर करून घ्यायची, बरोबर आहे का? घरकुल मंजूर करून घ्यायचं, हे काय म्हणतं, तंबाखूला चुना पाहिजे. आता इथे देणारा उदार आहे पण मागणाऱ्यालाच मिळ लागत नाही काय मागाव, बरोबर आहे का? म्हणून कोण्या देवाकडे काय मागाव हे तरी मिळ लागला पाहिजे. नाहीतर एकाचं परमेश्वर महाराज एकाचं 12 वर्ष लग्न झालं नाही आणि मग ते कोणाकडे गेलं, बजरंग बलीकडे. आता ते बिचारा शेंदूर लावून बसला आणि हे गेलं बजरंग बलीकडे, कधी करसी लग्न माझे, नाही का? ते बिचारा शेंदूर लावून बसताना हे त्याच्याकडे गेलं आणि मग ते बजरंग बलीच्याकडे गेल्याच्या नंतर बजरंग बली प्रसन्न झाले. बोले बेटा क्या चाहिए? बोले भगवान मेरी शादी बना दो मारुती. आता असं म्हटल्याच्या नंतर बजरंग बलीला राग आला. अबे गधे इतनी अकल नहीं क्या रे? अरे मैं दूसरी की शादी करने लायक होता तो मेरे नहीं होती क्या रे? जाओ ये माल श्री राम जी की दुकान है. आणि मग 12 वर्ष प्रभू रामचंद्राची त्याने तपश्चर्या केली. प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले. बोले बेटा क्या चाहिए? भगवान अजी मैंने 12 साल बजरंग बली की तपश्चर्या की थी. बजरंग बली को मैंने बोला कि मुझे शादी मेरी बना दो. बजरंग बली बोले अबे बेवकूफ कही थी, इतनी अकल नहीं क्या रे? अरे मेरी नहीं शादी हुई, मैं आपकी कैसी कर सकता हूँ? जाओ ये माल श्री राम जी की दुकान है, करके पास आपके पास आया जी भगवान मेरी शादी बना दो. असं म्हटल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र म्हणले अरे जाओ हो जाएगी. आशीर्वाद दिला. बिगर हुंड्याचं जुळलं पंक्ती आपापल्या घरी बसता इतकी वेळ नाही आपल्याला. आणि ते लग्नही झालं. लग्न झाल्यावर बायकोला घेऊन गेलं मांढर देवी, जिल्हा सातारा. आणि तिथं गेल्यावर 2:30 वाजेपर्यंत त्याची बायको मागं पुढं होती. 2:30 वाजता नंतर चेंगरी झाली, बायको हरवली. बायको एडपटच होती. आता 55च्या वयात त्याला चांगलं देईल का कोणी?
बायको हरवली, 15 दिवस बिगर चपलाचं फिरलं सातारा जिल्ह्यात. माझी बायको बघितली का? लोक म्हणले आम्ही जत्रा बघायला तुझी बायको बघायला आलो. माझी बायको बघितली का? बिगर चपलाचं सातारा जिल्ह्यात 15 दिवस फिरलं आणि परत प्रभू रामचंद्राकडे आले. प्रभुजी आपकी असीम कृपा से तो मेरी शादी बनी थी, लेकिन क्या हुआ, मैं मेला देखने गया. कहाँ गया? मांढार देवी. वहां क्यों मरने गया रे? तुळजापुर क्यों नहीं गया? जी गया भगवान. क्या हुआ? 2:30 बजे तक मेरी पत्नी मेरे पीछे 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 थी, लेकिन क्या हुआ मालूम नहीं. भगवान कहाँ खो गई, तलाश करने में मेरी मदद करो. प्रभु रामचंद्र बोले अबे गधे, इतनी अकल नहीं क्या रे? अरे मैं तुम्हारी पत्नी खोजने लायक होता तो मेरे सीता का तलाश करने के लिए मैंने मारुतराव क्यों भेजा. जाओ हे माल बजरंगबली के दुकान आहे. म्हणजे कोण्या देवाकडे काय मागाव हे तरी मेळ लागला पाहिजे. तसं आजच्या अभंगामध्ये देणारे तितक्यात ताकदीचे तर मागणारे तितक्यात ताकदीचे. मागणारे नामदेव आहेत तर देणारे देव आहेत. मागणारे संत आहेत तर देणारे भगवंत आहेत. आणि तेवढ्या ताकदीची मागणी मागितली. हेची चकारात्मक मागणी बघा. हेची देवा. देवा हे व्याकरण दृष्ट्या देवा हे संबोधन आहे. आणि संबोधन आलं की समजायचं त्याच्या कोणासोबत तरी संवाद झालेला आहे. बघा एकाचं बोलणं संपलं की दुसऱ्यांना बोलणे याला संवाद म्हणतात. आणि एकाच वेळेला सगळ्यांनीच बोलणे त्याला वाद म्हणतात. बरोबर आहे का? म्हणून एकाचं बोलणं संपलं की म्हणून महाभारतामध्ये कृष्ण अर्जुनाचं बोलणं हा संवाद आहे आणि कौरव पांडवांचं बोलणं हा वाद आहे. नाहीतर गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या तुम्ही शेवटी बघा श्री कृष्ण अर्जुन संवादे पुरुषोत्तम योगोडाम पंचदशोध्याय. श्री कृष्णार्जुन संवादे म्हणजे महाभारतामध्ये कृष्ण अर्जुनाचं बोलणं हा संवाद आहे आणि कौरव पांडवांचं बोलणं हा वाद आहे. म्हणजे एकाचं बोलणं संपलं की दुसऱ्यानं बोलणे याला संवाद म्हणतात. आणि एकाच वेळेला सगळ्यांनीच बोलणे किंवा गावठी भाषेत बोंबलणे याला वाद म्हणतात. नाहीतर काही काही माणसं विनाकारण कुठेही वाद घालतात. इकडचं नाही मी तिकडचं सांगतो, तिकडचं म्हणजे ज्या भागाला नाव नाही तिकडचं. आणखी 1 तास कोठारीतलं काहीच सांगणार नाही मी, पण उद्या सांगितल्याशिवाय राहणार नाही. उद्या तुमच्याच गावात कीर्तन आहे. बरोबर आहे का? परमेश्वर महाराजाकडे काही सांगणार नाही. तुम्ही यांचेच आहेत. बरोबर आहे का? चांगलंच आहे महाराज. सांगण्यासारखा सप्ताह आहे बघा. आता जवळपासच्या खेड्यामध्ये सगळ्यात सध्याच्या टाइमला सगळ्यात गाजलेला सप्ताह तर कोठारीचा आहे. बरोबर आहे का? ज्ञानाचं भांडार आहे बघा. अन्नदान तितकंच आहे, ज्ञानदान तितकंच आहे. तसं ते वाद विनाकारणचा वाद घालतात. तिकडचं नाही तिकडचं. त्या 2 मावश्या होत्या तिकडच्या, ते पूर्ण येऊन बसल्या. ते निघाली गाडी. कुठे निघाली होती? शेगावच्या गजानन बाबाच्या दर्शनाला. रेल्वे 2 जणी बसल्या आणि दोघीचा विनाकारणचा वाद चालू झाला. कशावरून? रेल्वेतल्या खिडकीवरून. एक दुसरीला म्हणते बनकर खिडकी. नाही करणार. का नाही करणार? तुझ्या बापाची रेल्वे का? काही माणसं म्हणतील महाराज आमची सिस्टीम 1 नंबर आहे, आम्ही ऐकणारे काही बहिरे नाही, तुम्ही चौताळू का बोलता. हे बघा बाबा, जसा प्रसंग असं बोलावं लागतं. बरोबर आहे का? खिडकी बंद करा असं जमल का? मग भांडायला काय करणे? बंद कर खिडकी म्हणजे जरा भांडल्यावानी वाटतं. बरोबर आहे का? भांडण्यासारखे पाहिजे का नाही? खिडकी बंद करा. अरे भांडायला काय करणे? मग बंद कर खिडकी. बघा ज्याच्या प्रसंगानुसार बोललं तर बरं वाटतंय. बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सांगणारा महाराज रोहिदास महाराज कशा आवाजावला पाहिजे? हा पहाडी आवाजावाला महाराज पाहिजे. बरोबर आहे का? अशा मिळमिळ आवाजावल्याला नाही मिळ जुळत. शिवचरित्र कसं सांगितलं पाहिजे? छत्रपती शिवाजी राजाने आपली तलवार काढली कामापुरतं. बरोबर आहे का? असं सांगितलं तर शिवचरित्र ऐकायला बरं वाटतं. आणि असं सांगितल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार काढली. अरे इथं काय कांदा कापायचा का? बरोबर आहे का? ज्याच्या आवाजात सांगितलं तर बरं वाटतं. तसं ते दोघीची भांडणं झाली. तुमच्या गावच्या नाही, तिकडे पूर्णेच्या 2 जणी होत्या. आणि मग ते रेल्वेतल्या खिडकीवरून शेगावच्या गजानन बाबाच्या दर्शनाला दोघी जात होत्या. आणि दोघीचे वाद चालू झाला. खिडकीवरून एक दुसरीला म्हणते बंद कर खिडकी. नाही करणार. का नाही करणार? तुझ्या बापाची रेल्वे का? तुझ्या बापाची का? मी फुकट बसते का? मी फुकट बसते का? अगं खिडकी बंद कर, मला गारठा सहन होत नाही. दुसरी म्हणते खिडकी उघड, मला उकाडा सहन होत नाही. असं करता 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 आमचं हिंगोली स्टेशन आलं. भरा प्रवासी उतरले. पोलीस साहेब अहो दोघींनी डोकं उठवलं. साहेब काय झालं? साहेब हिला म्हणते खिडकी बंद कर, मला गारठा सहन होत नाही. मावशी तुमचं काय म्हणणं आहे? साहेब मला उकाडा सहन होत नाही. आता या दोघीचे भांडणे एक कॉलेज कुमार पार पूर्णे पासून हिंगोली पर्यंत त्यांनी भांडणं बघितले. आणि त्या पोलिसाला बोलवलं. साहेब तुम्ही इकडे या. काय तुम्ही दोघीच्या भानगडीत पडू नका. ते साहेब म्हणले का रे मला शिकवतो का रे? ते म्हणले साहेब एक काम करा, तुम्ही खिडकी जवळ जा. साहेब खिडकी जवळ गेले. परमेश्वर महाराज खिडकीला काचच नाही. आता
आता मी म्हणतो खिडकी उघडी ठेवली काय बंद ठेवली काय, काही विनाकारांचा वाद आहे का नाही? गावठी भाषेत या भांडणाला शेंडा नाही बुड नाही, बरोबर आहे का? असं काही काही माणसं विनाकारांचा वाद घालतात. इकडचं नाही तिकडचं सांगतो आणखी एक तास. ते लॉकडाऊन मध्ये लग्न झालं. लॉकडाऊनचे लग्न माहितीत आपल्याला, येड्या बावळी खाली, बोरी खाली, लिंबा खाली, संत्र्याच्या मळ्यात, आणि ती गाडी क्वाय क्वाय वाजते की जिकडं तिकडं, बरोबर आहे का? लॉकडाऊनच्या काळात महाराज त्या कोरोनानं अक्कल बंद केली होती, बरोबर आहे का? पण त्या कोरोनाच्या काळामध्ये काही काही मुलांनी आई वडिलांची इतकी सेवा केली, काही काही लोकांना कोरोना काय भानगड आणखी माहित नाही. मी तिकडे बारामतीला कीर्तनाला गेलो आणि उग एक आजीला हसत हसत विनोदात म्हणलं, आजी तुमच्या सुनाला कोरोना झाला. त्या आजीला कोरोना काय भानगडच माहिती नव्हती. ती आजी म्हणली, माय महाराज देवान लय चांगलं केलं. या 10 वर्ष झालते महाराज तिच्या लग्नाला, तिला काही लेकरू बाळ नव्हतं. आता लेकरू झालं म्हणलं म्हणजे कोरोना भानगड काय माहिती. त्या कोरोनाच्या काळात माणसं महाराज खोकल्याला घाबरायचे, कारण की लोकांना माहिती खोकला की ठोकलाच, बरोबर आहे का? घाबरून गेले ते माणसं. तसं त्या कोरोनाच्या काळात लग्न उरकलं. तिकडचं सांगतो बघा, ते वाहन बंद होते. सासरा जावाई आणि मुलगी निघाले असताना, पैदल निघाले असताना आपल्या कोठारी सारखं गाव लागलं आणि मग पाणी मुबलक प्रमाणात होतं आणि मग कोठारीच्या गावाच्या बाहेर असे हातात कणस होते ज्वारीचे आणि सासऱ्याचा आणि जावायाचा विनाकारांचा वाद चालू झाला. सासरा म्हणतो जावायला, जावाई सासरा म्हणतो, जावाई बापू माझ्या मते ज्वारी 15 पोते होईल. ज्वारी कोणाची? कोठारीच्या मंडळीची. आणि यांची भांडणं माळ्याची मकान कोल्याची भांडणं, बरोबर आहे का? 15 जावाईनं गप मारायचं का नाही? जावाई म्हणला, नाही नाही मामा ज्वारी 10 पोते होईल. काय गरज आता आवरेज काढायची यांना? 15 जावाई म्हणतो 10 आणि सासरा म्हणतो 15. सासरा म्हणतो नाही नाही जावाई बापू 15 होणार. नाही नाही मामा 10 होणार. 15 10 15 10 15 असं करता करता 9 वाजून गेले. मग असं करता करता मग ते 10 15 म्हणता म्हणता एकमेकाचं नातं विसरले, एकेरी भाषेवर आले. हे जावाया 15 पोते होणार, सासऱ्या 10 पोते होणार. आता ती एकमेकाचं नातं विसरले, वाद विकोपाला गेला. सासऱ्यानं जावयाचं, जावयानं सासऱ्याचं जसं गचुंड धरलं आणि जसा जावयानं सासरा धरला ना असा काय सासरा जोरात आदळला. मी असतो तर जास्त आदळला असता, पण तुमचाच मित्र आहे सासरा आमचा. विठ्ठल जसा सासरा आदळला जावाईच्या काळावर बसला, मामा 10 पोते होणार. सासरा म्हणला जीव गेला, घोर नाही पोरगी विहिरीत ढकलून देतो, 15च होणार. काय गरज आहे का महाराज? ज्वारी कोणाची? कोठारीच्या मंडळीची. आणि यांचा वाद चालू झाला. असं करता करता त्यानं त्या जावयानं सासऱ्याची पाठ घासून घासून पार लाल केली. आता मुलगी सोबत होती, तिचं नाव काय होतं? वसुंधरा. वसुंधरा. आणि मग तिला बापाची दया आली. ती म्हणली, बाबा ते माझा नवरा 10 म्हणतो, तुम्ही 15 म्हणता, कशाला 15 10 15 जाऊ द्या ना 10 तर 10. तो म्हणतो बेटा 15 म्हणजे 15, तुला विहिरीत ढकलून देतो नाहीतर फाशी देतो, पण त्याच्या घरी जायचं नाही. आता अवघड झाला ना कार्यक्रम. नाही नाही आता तसं नाही बाबा, अहो माझ्या नवऱ्यानं तुमची पाठ घासून घासून लाल केली, तर तुम्ही 15 म्हणता ते 10 म्हणता, जाऊ द्या 10 तर 10. त्यावेळेस सासरा म्हणतो, हे बघ वसू माझी पाठ किती घासू, पण 5 पोत्याची कळ कशी काय सोसू. मर म्हणली मग. विठ्ठल हा विनाकारांचा आवाज आहे. या वादात काही तथ्य नाही, या भांडणाला शेंडाई नाही आणि बुड नाही. कसं वास्तविक पाहता व्याकरण दृष्ट्या हेची देव अभंगाचं पै बघा. देवा हे संबोधन आहे आणि संबोधन आलं की समजायचं त्याच्या कोणासोबत तरी संवाद चालले. बघा संतांना वाद करायचा असेल तरी देवासोबत, बर का वाद करायचा असेल तरी देवासोबत, संवाद करायचा असेल तरी देवासोबत, नवे भांडणं जरी करायचे असेल तरी देवासोबत. फरक इतकाचे त्यांच्या भांडणानं देव प्रसन्न व्हायचा, आपल्या भजनानं नाराज होण्याची दाट शक्यता आहे. असा एकही संत नाही की जो देवासोबत भांडला नाही. भांडणात कीर्तन व्हावे इतके संत देवासे भांडले. एक एक प्रमाण मी तुम्हाला सांगतो बघा. भांडणात कीर्तन इतके संत देवासे भांडले. संत गोस्वामी तुलसीदासचं भांडण सांगतो बघा. अंधाधुंद सरकार तुलसी बजो निशंक, खिजेवा को परमपद रिजेवा को लंक. देवा अन्याय तुमच्या राज्यात जो तुमच्या पाया पडायला आला, त्या बिभीषणाला तुम्ही सोन्याच्या लंकेत
लंकेत गुंतवला आणि जो रावण तुम्हाला मारायला आला त्याला डायरेक्ट मोक्ष दिला. अंधाधुंद सरकार तुलसी भजो निशंक खिजे वाको परमपद रिजे वाको लंक देवा अन्य तुमच्या राज्यात. हे तुळशीदाजीचं भांडण, तुकोबारायाचं भांडण. अमर तू खरा नव्हे कैसा मी दातारा चाल जाऊ संता पुढे. तुकोबारायाचं भांडण. प्रत्येक संत देवासी भांडले. जनाबाईनं कहर केला, अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या रान तुझी रानरणकी झाली सती सावित्री चुडाली आली तुझे गेले मडे तुला पाहुनी काल रडे. पण इतक्या जनाबाई जरी देवाला भांडल्या त्यांच्या भांडणामध्ये त्यांच्या वादामध्ये प्रेम होतं म्हणून करू आवडीने वाद. सुखाचा तुमच्या सुखाचा संवाद. आलं का अभंगावर? काळजी करू नका. बघा कीर्तनकाराचा अभंग कसा सुटला पाहिजे. आता मी 3 गुरुकडे शिकलो बघा. गुरुवारी अर्जुनजी महाराज लाड गुरुजीकडे 5 वर्ष, गुरुवारी शंकरजी महाराज पांचा गुरुजीकडे 5 वर्ष आणि आपल्या नावावर सिक्का बसला ढोक महाराजांचा. म्हणून लाड गुरुजींच्या भाषेत कीर्तनकाराच्या अभंगाच्या शब्दाचा एका शब्दाचा पोस्टमॉर्टम झाला पाहिजे आणि ढोक महाराजाच्या भाषेत कीर्तनकाराचा अभंग असा गणितासारखा सुटला पाहिजे. बरोबर आहे का? म्हणून अनेक बघा विठ्ठल विठ्ठल सुखाचा संवाद करू आवडीने वाद. बर का प्रत्येक संत देवासी भांडले बर का प्रत्येक संत औन बर का आणि त्या वादात प्रेम आहे आवडे. तसं नामदेवरायाचा सुद्धा तसाच विचार आहे बघा. नामदेवरायाचा आणि भगवंताचा या अभंगामध्ये संवाद आहे. प्रत्येक संत देवासी भांडले. चोखोबाराय नाही का नाही चोखोबारायाचा परिवार भांडला. घाल धाव घाली विठवाता चालू नको मंद बडवे मज मारिते ऐसा काय अपराध. नाही का अख्खा परिवार भांडला चोखोबारायाचा. नामदेवराय भांडले, तुकोबाराय भांडले, पण त्यांच्या भांडणात प्रेम आहे करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद. तसा नामदेवरायाचा आणि देवाचा अभंगा संवाद आहे. आणि देव प्रसन्न झाले कुणाला? नामदेवरायांना. आणि विचारलं नामदेवा मी तुमच्यावर प्रसन्न आहे, तुम्हाला काय पाहिजे ते मागा. असं म्हटल्याच्या नंतर नामदेवराय म्हणतात देवा मला कशाची गरजच नाही, तुम्ही म्हणता मागा. आम्ही तुमच्यावर प्रसन्न आहे नामदेवा. अहो देवा तुम्ही जरी प्रसन्न आहात मला कशाची गरज नाही. म्हणजे अहो देवा काही मागा नामदेवा. अहो देवा मी तुम्हाला मागितलं असतं पण तुमचा असा स्वभाव आहे घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. काय रोंधू देवा तुझी कृपणाचे द्वार. देवा तुमचा असा स्वभाव आहे तुम्ही काहीतरी घेता नंतर देता नाही का. म्हणून घेसी उदाराचा. अहो मी कोणाचं काय घेतलं देवा? काय घेतलं म्हणण्यापेक्षा माझाच प्रश्न आहे तू काही न घेता कुणाला काय दिलं सांग तू कौनासी काय दिले. उदाराचा राणा म्हणवीसी आपण सांग तू कौनासी काय दिल्याच्या. असं नंतर नामदेवराने असं लिस्टच काढली. लिस्ट काढली जशी आपण किराणाची लिस्ट नाही काढत महाप्रसादाची काढली आपण तशी. बरोबर आहे का? तशी लिस्टच काढली. नामदेवराय म्हणले देवा मी तुम्हाला मागितलं असं पण तुम्ही काहीतरी घेता नंतर देता. घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. नाही काय घेतलं माझाच प्रश्न आहे काही न घेता काय दिलं. अहो नाही नामदेवा मी नाही का ते काय ते मी नाही का ते द्रौपदीला अन्न पुरवलं. माहितीये देवा एवढी आकांती मागसी भाजी पान आणि मग दिले अन्न ऋषी लागी. त्या बिचारीचं द्रौपदीचं भाजीचं पान घेतलं आणि नंतर तिला अन्न दिलं. बरं ते जाऊ द्या नामदेवराया. मी नाही का ते सुदामाला सोन्याची नगरी दिली. माहितीये देवा मुष्टीभर पोयासाठी मन केले हळवट आणि मग तया उत्कृष्ट राज्य दिले.
पण त्या बिचाऱ्या सुदामाचे पोहे घेतलेच का नाही? बर ते जाऊ द्या नामदेवराया, मी नाही का ते बिभीषणाला सोन्याची लंका दिली, आता कशाला देवा पितळ उघडा पाडता कोठारीच्या लोकापुढं? बिभीषणाची लंका तुझ्या बापाची का त्याच्या बापाची? सातबारा कोणाच्या नावावर होता? शरण आला कुठं तुझं मूर्ख बिभीषण, आणि त्याने लंकादान मागितली त्याची त्याला? अरे तुझ्यापेक्षा आमच्या गावचा दुकानदार बरा, गोडे तेल देतो, तंबाखूची पुडी देतो, गायछाप देतो, आणि पैसे 1 महिन्यानंतर घेतो. तू काहीतरी घेतो नंतर देतो? नाही, तसं नाही. अरे तू बिभीषणाला सोन्याची लंका दिली. आपण बघा देवा, तुम्ही काय त्याच्या अगोदर इंद्रजित कशानं मरणार, कुंभकर्ण कशानं मरणार? अरे देवा, वैर्याचे घर भेदेत्वा घेतले आणि त्याचे त्यासी दिले नवल काय त्याच त्याला? बरं ते जाऊ द्या, म्हणजे लिस्टच काढली होती नामदेवरानं, बरोबर का? जसं ते गाथा नवनीतात लिस्टच आहे बघा प्रमाणाची, लिस्टच काढली. बरं ते जाऊ द्या, म्हणजे ते जाऊ द्या म्हणजे अहो देवा, तुमचं आणखी माझ्याकडे भरपूर आहे देवा. मी तुम्हाला मागितलं असतं, मागू मुकुट माथ्याचा तो तुवा आणिला इंद्राचा. तुमच्या माथ्याचा मुकुट देवा तुम्हाला मागितला असता, पण तो तुम्ही इंद्राचा आणला हे मला कळालं. म्हणजे सगळंच माहिती तुमचं देवा. मागू कुंडले कर्णीची ते तुवा आणिली कर्णाची. तुमच्या कानातले कुंडल तरी तुमचे का तुम्ही कर्णाचे आणले? म्हणजे सगळा 7-12 उताराची तुमच्या देवा माझ्याकडे. म्हणजे अरे देवा, तुझ्या पायातली चप्पल तरी तुझी आहे का? पार देवाचा सगळा कार्यक्रम बिघडून टाकला. म्हणजे मागू पादुका चरणीच्या आणि ते तू आणल्या शेषाच्या. देवा, तुमच्या पायातली चप्पल तरी तुमची आहे का? पार देवाची आईस्क्रीम होऊन गेली. म्हणजे मग देव शांत उभे राहिले. नंतर नामदेव राहायला देव म्हणतात, नामदेवा मी अर्ध्या 1 तासापासून म्हणतो मागा 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 माझ्या, मी तुम्हाला हे देतो स्कीम देतो. आता मी तुम्हाला म्हणतो तुम्हाला काय पाहिजे? हा देवा, तुम्ही आता आले का 9 वाजून 10 मिनिटाला ध्यानावर? इतकी वेळ माझे ही फाईल घेन ती फाईल घेन घरकुल घेन, बरोबर आहे का? नाही नाही, आता तुम्ही आता देवा तुम्ही योग्य वेळेत मला म्हणले की तुला काय पाहिजे. देवा, तुम्ही मला प्रसन्न झालात ना, आणि माझ्यावर जर प्रसन्न असाल तर मी मागतो ते द्या, मला हेच पाहिजे. मागत
चरण सेवा अखंडित. नामदेवराय म्हणतात देवा तुम्ही प्रसन्न झालात ना, मला हेच पाहिजे. तुम्ही म्हणता ते नाही पाहिजेत, मला हेच पाहिजे. हेच म्हणजे सकारात्मक मागणी. कल्पना करा, नातवाला घेऊन आजोबा गेले यात्रा बघायला आणि यात्रेमध्ये गेल्याच्या नंतर त्याला पतंग घ्यायचा होता. 10-12 कलर, अनेक कलरचे पतंग दुकानदाराने दाखवले. तो म्हणला आजोबा मला लाल कलरचा पतंग पाहिजे. दुकानदारानं दिला काढून, तो फाटका होता. दुकानदार मला राजा फाटका आहे दुसरा घे, त्याच्याबद्दल दुसरे 2 घे. नाही नाही मला हेच पाहिजे. आजोबा म्हणले राजा तो फाटका आहे. अहो फाटका जर असू द्या, मला हेच पाहिजे. हे जसं तसं. देवा तुम्ही म्हणता हे घ्या ते घ्या, मला कशाची गरज नाही, मला हेच द्या. हेच म्हणजे काय, हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. योग्य प्रकारची मागणी मागितली बघा नामदेवरायांनी. चरण सेवा काय चरणात ताकद आहे महाराज. अख्ख्या रामायणात सगळी चरण सेवा ते बघा बघा. म्हणून व्यवहारामध्ये जितकं महत्व डोक्याला आहे त्याही पेक्षा परमार्थामध्ये पायाला महत्व आहे. बरोबर आहे का. परमार्थामध्ये डोक्याला किंमत नाही, परमार्थात पायाला किंमत आहे. म्हणून बर का व्यवहारात किती काही माणसाला हात नाही पाय नाही, आपण माणसे पण डोक्यानं बुद्धिमान आहेत. काहीच्या 10-10 शाळा आहेत. बरोबर आहे का. तिकडे केस तालुक्यात बघा हात पाय नाही माणसाला, आपण मनुष्य पण 2-4 शाळा आहेत. काय करतात ते हाताला आणि पायाला. म्हणून व्यवहारात ज्याचं डोकं 1 नंबर तो माणूस व्यवहारात 1 नंबर, आणि परमार्थात ज्या महाराजाचे पाय 1 नंबर तो महाराज परमार्थात 1 नंबर. बरोबर आहे का. म्हणून परमार्थात पाय महत्वाचे आहेत महाराज. म्हणून पाय कसे ओळखायचे समजा. कल्पना करा ते माणसं 10-15 जातात, चला रे आपल्या गुरुच्या आपल्या महाराजाच्या पाया पडायला जातात. त्या महाराजाचे पाय जर नीट असतील तर माणसं पाया पडायला जातात, आणि जर पाय जर बरोबर नसते ते म्हणतात तुम्ही जाऊन या आम्ही बाहेर बसतो. का समजाचे पाय बरोबर नाही. बरोबर आहे का. म्हणून परमार्थामध्ये पायाला किंमत आहे. मस्तके हे पायावरी, डोसके डोसक्यावरी नाही. बरोबर आहे का. बरोबर आहे का. बघा भारताचा पंतप्रधान नरेंद्र मोदी बुद्धिमान माणूस. बरोबर आहे का नाही. आणि देवानं बुद्धिमत्तेनुसार काम दिले. एखाद्या येड्या गबाळ्याला कोणाला पंतप्रधान करता येईल किंवा वाटलं होईल ना देशाचं. बरोबर आहे का. म्हणून बुद्धिमत्तानुसार देवानं काम दिले बघा. तसं अरे पण किती जरी हे बघा आता काही माणसे बघा असं एक मन आहे बघा, कुत्ता आपने गली में शेर होता है. बरोबर आहे का नाही. हाताच्या ठिकाणी हात मोठे, डोक्याच्या ठिकाणी डोकं मोठे बघा. श्रीमंताच्या ठिकाणी श्रीमंत मोठा आहे, गरीबाच्या ठिकाणी गरीब मोठा आहे. आता विमान वरून उडते मग काय मोटरसायकल वाल्यानं काय उड्या माराव का. त्याच्याप्रमाणे त्याचं हेलिकॉप्टर जिंकवे. तसं ज्याच्या त्याच्या ठिकाणी मोठे, डोक्याच्या ठिकाणी डोकं मोठे, पायाच्या ठिकाणी पाय मोठे. म्हणजे परमार्थाच्या ठिकाणी परमार्थाचे पाय मोठे आणि व्यवहाराच्या ठिकाणी व्यवहाराचं डोकं मोठे. पण ज्यावेळेस दोघांची स्पर्धा लावली जाते ना, स्पर्धा हे मोठं का ते मोठं. बरोबर आहे का नाही. तर स्पर्धा लावली जाते त्यावेळेस आपण एखाद्या महात्म्याकडे पाया पडायला गेल्यावर काय म्हणतो महाराज पायवर घ्या म्हणतो का डोकं पायाकडे जातं. डोकंच पाय. अरे भारताचा पंतप्रधान असू द्या म्हणतो महाराज पाया पडू द्या का. परमार्थामध्ये पाय महत्वाचे आणि व्यवहारात डोकं महत्वाचं आहे. म्हणून बर का चरण सेवा उच्च कोटीची मागणी मागितली नामदेवरायांनी. याच्यावर अर्ध कीर्तन होईल चरण सेवेवर बरं का. म्हणून उच्च कोटीची मागणी नामदेवरायांनी मागितली. चरणात काय ताकद आहे बघा. अख्खं रामायण पडताळून बघा. आता नाहदला रामायण झालं, आलते काही 10-15 मंडळी इथले नाहदला माझ्या रामायणाला. बरोबर आहे का. बघा थोडक्यात तुम्हाला रामायण सांगतो बघा. चरण सेवेत काय ताकद आहे. म्हणून एका पारड्यामध्ये सेवा टेकवायची आणि एका पारड्यात रामायण टेकवायचं. दोघांचं पारड सारखंच वजन भरेल असल इतकी रामायणामध्ये म्हणजे परमार्थामध्ये चरण सेवेला महत्व आहे. ज्यावेळेस भरताला प्रयागराज तीर्थ प्रसन्न झालं, माणसाच्या रूपात आलं आणि विचारलं तीर्थराज प्रयाग हूं आपको क्या चाहिए. त्यावेळेस भरतजीला विचारलं धर्म अर्थ काम मोक्ष यापैकी भरतजी तुम्हाला काय पाहिजे. त्यावेळेस भरतजीने सांगितलं जिस अर्थ ने अयोध्या में अनर्थ कर डाला वो अर्थ भी नहीं चाहिए. जिस धर्म का पालन करने के लिए मेरे भैया को 14 साल का वनवास मिल गया वो धर्म भी नहीं चाहिए. जिस निर्वाण पद में मेरी प्रभु की प्राप्ति नहीं है वो निर्वाण पद भी नहीं चाहिए. और जिस काम ने मेरे पिताजी दशरथ जी को मार डाला वो काम भी नहीं चाहिए. तो भरत जी क्या चाहिए. त्यावेळेस भरत जी म्हणतात जन्म जन्म रती राम पद यही वरदान. जन्मोजन्मी फक्त मला माझ्या दादाची चरण सेवाच पाहिजे. भरताने चरण सेवाच मागितली बघा. पुढे चला आता
लक्ष्मणाचा विचार करा. गोष्ट ही मिथिला नगरीतली. प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी विश्वामित्र बाबा. दुसऱ्या दिवशी धनुष्य उचलल्या जाणार. सीता स्वयंवराचा दिवस. आदल्या दिवशीच्या रात्री मिथिला नगरीतली गोष्ट आहे. प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी विश्वामित्राचे पाय चेपतात आणि पाय चेपता चेपता विश्वामित्र म्हणतात, राघव लखन अरे जाव शयन करो. आपल्या शयन कक्षेमध्ये मिथिला नगरीमध्ये प्रभू रामचंद्र आले. आपल्या शयन कक्षेमध्ये आता लक्ष्मणजीचं जागरण व्रत चालू झालं आणि लक्ष्मणजी पाय चेपतात. कुणाचे? प्रभू रामचंद्राचे. आणि पाय चेपता चेपता प्रभू रामचंद्राला गाढ झोप लागली तरी लक्ष्मणजी पाय चेपतच राहतात. आणि पाय चेपणाऱ्या लक्ष्मणाची मध्यरात्री एकाएकी लक्ष्मणाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि लक्ष्मणाचे ते गरम अश्रू प्रभू रामचंद्राच्या पायावर टप दिसी पडले. तेवढ्यानं प्रभू रामचंद्राला जाग आली आणि बघितलं तर लक्ष्मणाच्या डोळ्याला धारा लागल्या. अरे लखन तू सोया नहीं क्या रे? अरे आधी रात हो गई सोया नहीं. अरे लखन भैया अरे तू तो रो रहा है. रोने का कारण? भैया आपको रोने का कारण बताया तो अच्छा नहीं लगेगा. अरे लखन तू क्यों रो रहा है? सुमित्रा माँ की याद आई? नहीं भैया. कौशल्या माँ की याद आई? नहीं भैया. कैकेयी माँ की याद आई? नहीं भैया. पिताजी दशरथ जी की याद आई? नहीं भैया. अरे तो आधी रात हो गई लखन सोया नहीं. भैया आपको रोने का कारण बताया तो अच्छा नहीं लगेगा. लखन बोल तू किस लिए रो रहा है? भैया कल आपके हाथों से धनुष्य टूटेगा. अरे ये तो बड़ी खुशी की बात है. आगे की सुनो भैया. कल आपके हाथों से धनुष्य टूटेगा. सीता जी आपको माला पहनाएंगी. वो मेरी पत्नी होगी. वो आपकी पत्नी होगी, मेरी भाभी होगी. और मैं कल आपकी चरण सेवा करने आऊंगा प्रभु. तो भाभी दरवाजे पे खड़ा रह के बोलेगी, लखन भाग जाओ यहाँ से. चरण सेवा करने का पूरा अधिकार मेरा है. एवढ्या शब्दानं प्रभू रामचंद्राच्याही डोळ्याला धारा लागल्या. प्रभुजी हे मेरी चरण सेवा करने की मेरी अंतिम रात है. इसलिए एवढ्या शब्दानं प्रभू रामचंद्राच्या डोळ्याला धारा लागल्या. अरे लखन भाई तूने तो बड़ा लंबा हिसाब लगाया रे. तुम्हें आज से बंटवारा करता हूं. सुन लखन मेरे दाएं पैर की सेवा मेरी सीता करेगी और मेरे बाएं पैर की सेवा मेरा लखन करेगा. और जिस दिन मेरी सीता और मेरा लखन नहीं होगा ना, मेरे दोनों पैर की सेवा मेरा अकेला हनुमान करेगा. एका शब्दानं लक्ष्मणा प्रभू रामचंद्राच्या डोळ्याला धारा लागल्या. विचार करा, सावत्र भावाची उद्या चरण सेवा भेटत नाही पण आदल्या दिवशी सावत्र भाऊ सावत्र भावा करता रडतो आणि ते सक्का भाऊ ईदभऱ्या बांधासाठी खिशात कुऱ्हाडी घालतो. त्यावेळेस प्रश्न निर्माण होतो, नेमकं रामायण झालं तरी कुठे? बघा, मित्र पैशाने भेटतील पण भावाची खरेदी होत नाही. जब पास तुम्हारे पैसे तब सब पूछते हैं कैसे. आणि एकदा पैसे संपले की कैसे म्हणणारा आपल्या जवळही थांबत नाही. अपने भी पराये हो जाते हैं. अपने भी पराये हो जाते हैं जो अपने खास होते हैं और पराये भी अपने हो जाते जब पैसे पास होते. त्यांना बोलवायची गरज नाही पण बंधूचं प्रेम हे मित्र देऊ शकत नाही. नाहीतर कल्पना करा, तुम्ही तुमच्या भावापेक्षा तुम्ही 10 वर्षांना लहान आहात. तुमचा भाऊ तुमच्यापेक्षा 10 वर्षांना मोठा आहे. त्याला 2-4 मुली आहेत. 2-4 मुलगी. तुमची परिस्थिती चांगली आहे. तुम्ही बुलेट गाडीवर पार वसमत तालुका फिरून येता, कांजीचे कपडे घालता. आणि तुमचा भाऊ त्याला 2-4 मुलगी आजारी पडली, तिकिटाला पैसे नाही, पायी पायी गेला वसमतला आणि वसमतच्या स्टँडवर एका मारवाडी समाजाच्या शेठजीच्या पाया पडला. शेठजी तुमच्या पाया पडतो, 200 रुपये द्या. लेकरू माझं आजारी पडलं, जर दवाखान्यात माझी मुलगी नेली नाही तर पाय घासून प्राण सोडते. मी आयुष्यभर तुमच्या घरची रखवाली करतो पण माझी मुलगी आजारी पडली, मला तिकिटाला पैसे नाहीत. बघा मी कोठारीहून पायी पायी आलो इकडे वसमतला. पण त्याच वेळेला तुमचा भाऊ मोठा आहे, तुम्ही लहान आहात. तुम्ही 25 मित्रांकरता त्यात वसमतच्या स्टँडवर 25 मित्रांकरता आपल्या 200-300 रुपयाच्या पुड्याचा चोरडा मित्रांकरता केला त्यात वसमतच्या स्टँडवर. पण त्यावेळेला
तुम्हाला एखाद्या कुणी जर आईवरून शिवी दिली तर एकही मित्राला वाईट वाटत नाही का? त्याची आई वेगळी, आपली आई वेगळी, आपल्याला काय करायचंय? पण तुम्ही तुमच्या भावासोबत 10 वर्ष झालं बोलत नाही. अरे असू द्या फाटक्या कपड्याचा, बिगर चपलाचा, पण तुम्हाला मायवरून दिलेली शिवी त्यांना ऐकू द्या. ताड 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 वाघासारखा येईल आणि शिवी देणाराचा थोबाड पडेल का? हे प्रेम मित्र देऊ शकत नाही. पण आज या गोष्टीची नितांत गरज आहे. आज आपल्या देशामधली अखंडता टिकवायची असेल तर आधी आमच्या महाराष्ट्रात एकता असली पाहिजे. महाराष्ट्रातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या जिल्ह्यात एकता असली पाहिजे. जिल्ह्यातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या तालुक्यात एकता असली पाहिजे. तालुक्यातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या गावात एकता असली पाहिजे. गावातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या घरात एकता असली पाहिजे. घरातली एकी टिकायची असेल तर बंधूचं बंधूवर नितांत प्रेम असलं पाहिजे. आणि ते कसं असावं याकरता रामायणच ऐकलं पाहिजे. रामायणातील पात्रांचा विचार करा. अरे सख्खे नाही सावत्र भाऊ आहेत. राम कौशल्येचा, लक्ष्मण सुमित्रेचा आणि भरत कैकेयीचा. पण सावत्र बंधूसाठी सख्या मातेचा धिक्कार करतो त्याचं नावे भरत. म्हणून बरं का, रक्त रक्तावर ज्यावेळेस उलटतं त्यावेळेस महाभारत घडतं. पण रक्त रक्तावर ज्यावेळेस प्रामाणिक वागतं ना त्यावेळेस रामायणच घडतं बघा. तर तुम्ही गुरुवारी ढोक महाराजांचं रामायण तुम्ही ऐकलं ते बघा. गावात बरं का रामायण सांगायचं म्हणल्यावर 7 दिवस लागतात. भागवत सांगायचं म्हणल्यावर 7 दिवस लागतात. आणि महाभारत सांगायचं म्हणल्यावर लागतील 2-4 वर्ष. पण तुम्हाला एकाच वाक्यात कशाला म्हणतात रामायण आणि कशाला म्हणतात महाभारत एकाच वाक्यात सांगतो. ध्यान देऊ नका बरं का. कशाला म्हणतात रामायण आणि कशाला म्हणतात महाभारत. माझं ते माझं आणि दादाचं तेही माझं, याला महाभारत म्हणतात. कळलं का? महाभारत. आणि कशाला म्हणतात रामायण? दादाचं ते दादाचं आणि माझं तेही दादाचं, याला रामायण म्हणतात. कळलं ना? दुसरा मुद्दा आहे का? माझं ते माझं आणि दादाचं तेही माझं, याला दुर्योधन म्हणतात. आणि दादाचं ते दादाचं आणि माझं तेही दादाचं, याला भरत म्हणतात. आज समाजात भरता सारख्या भावाची गरज आहे, दुर्योधना सारख्याची गरज नाही. नाहीतर मी नेहमी सांगतो बघा, नाही का, ज्याला परमार्थातलं राजकारणातलं काहीच माहिती नाही ते पण बढाया मारत. धनंजय मुंडे साहेबानं आणि पंकजा ताईनं एकत्रित आलं पाहिजे. उद्धव ठाकरे साहेबानं आणि राज ठाकरे साहेबानं एकत्रित आलं पाहिजे. अजित दादानं आणि सुप्रिया ताईनं एकत्रित आलं पाहिजे. पण त्यांच्या अगोदर तुमच्या माझ्या बापानं चुलत्यानं एका जागी आला पाहिजे. बरोबर आहे काय गोष्ट? अरे ते सगळे एक आहेत आणि आपण दारासमोर दार भावाचं पण तोंड पाहत नाही. आपल्यात काय बदल होणार आहे? पण आपल्याला वजाबाक्या करायचंय, कथा कीर्तन हे मनोरंजना करता नाही, आपल्या जीवनातल्या वजाबाक्या करायला शिका. नाहीतर हे गावोगावी मंडळी बरं का, कावळे मंडळ. कावळे का? जखम तिथं टोच मारणार कावळ्याची जात. तसं 2 भावाचं चांगलं चाललेलं दिसलं आणि प्रगती दिसती तो कावळा टपुणे. तो 27 वर्षाचा भाऊ उसामध्ये दारे धरतो आणि हा कावळा बिना आमंत्रणाचा मोटरसायकलवर जातो, बांधावर गाडी उभी करतो आणि बाहेरूनच हाक मारतो, बाहेर ये रे. 27 वर्षाचा भाऊ उसातून बाहेर आला आणि हा कावळा त्याला म्हणाला, गडी एका त्याचा, कुणाचा? तुझ्या भावाचा. आरते तालुका भर तिकडे वसमतनं शर्टिंग करत फिरत आणि तू इकडे उसात दारे धरतो. अरे घ्या उद्या अर्ध वाटून. कोण? कावळा. पण त्याच वेळेला मोठ्या भावाची जाणीव ठेवणारा लहान भाऊ असेल तर रागानं लाल होतो. वयाचा विचार केला पाटील, तुझ्या वयाचा. मग तर कावळा धरला, म्हणला अख्खं पेट्रोलचं कॅन आपलं वाया गेलं. वयाचा विचार केला, अरे माझ्या वडिलाच्या वयाचा पण तुझा मी मान राखतो. पण आज सांगण्याची बारी, आज तुला सांगतो, अरे लहानपणी आमचे मायबाप मेले, आम्हाला नात्या गोत्याचं कुणीच नाही, काका नाही, काकी नाही, मावशी नाही, आत्या नाही, मामी नाही, कुणीच नाही. गावकऱ्यांनी वर्गणी मिळून आमच्या माय बापाचा 10वा 13वा उरकून दिला. आणि 13वीच्या दिवशी माझ्या 15 वर्षाच्या दादाच्या गळ्याला मी पडून रडलो. माझा भैया म्हटला, काळजी करू नको, अरे मायबाप मेले म्हणजे मोठा भाऊ बाप असतो, तुला काही कमी पडू देणार नाही. माझ्या 15 वर्षाच्या दादानं तिकडं दुसऱ्याच्या हमाल्या केल्या, दुसऱ्याचे गुरवळले आणि मला
पुण्यात शाळा शिकायला टाकलं. योगायोग माझ्या भावाचं लग्नही जुळून आलं. गरीब घराण्यातली पण माय सारखी वहिनी भेटली. तिने ठरवलं मी परिसरातले धुणे भांडी करल, पण माझ्या दिराला पदवीधर करून दाखवल. वहिनी तिकडं मोलकरीण झाली, दादा तिकडे हमाल झाला. त्यावेळेस माझ्या इतका गावात कोणी शिकला नव्हता. त्या दोघांना असं वाटायचं आमच्या कष्टाचं पान फेडल, याला एखादी मोठी नोकरी लागल. माझा दादा वहिनी अख्ख्या तालुक्यातल्या पुढाऱ्याच्या पाया पडले, पण एकाही बैमानाला आमची दया नाही आली. आता मी इथं उसास दारे धरतो, याला माझा दादा काय करेल. वयाचा विचार केला पाटील, तुझ्या वयाचा, माझ्या वडिलाच्या वयाचा तुझा मी मान राखतो. नाहीतर परत जर गावागावात जर भावाभावात जर भांडण लावशील तर जोड्यानं थोबाड फोडतो तुझं. म्हणून हे कावळे हाणल्याशिवाय गाव सुधरत नाही बघा. आजच्या कीर्तना या वाक्यानं गावातले भांडण करणारे भाऊ जर एकत्र आले तर माझं कीर्तन सफल झालं समजेल बघा. मला विठ्ठल सक्का भाऊ एकमेकाच्या मर्डरची वाट बघतो आणि इथे भाऊ सावत्र आहे आणि सावत्र भावाची उद्या चरण सेवा भेटत नाही म्हणून आदल्या दिवशी रडतो. आपल्याला रामायण याच्या करता ऐकायचंय म्हणून चरण सेवा अखंडित. एका चरण सेवात मागितली, बाकी काही मागितलं नाही बघा. चरण 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 काय भानगडे चरण चरण बरोबर आहे का बघा. बघा चरण चरण म्हणजे काय कल्पना करा. ते रामायणातलाच एक प्रसंग आहे बघा. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र आणि सीता मैया दाट वटवृक्षाच्या झाडाखाली बसलेले आहेत आणि मग लक्ष्मणजी कंदमूळ आणायला गेले. मी तिथंच होतो बरं का त्यावेळेस, सगळ्या भानगडी तुम्हाला सांगतो बरोबर आहे. आणि मग ते काय झालं, प्रभू रामचंद्र सीता मैयाचा संवाद चालतो. सीता मैया म्हणतात प्रभूजी चरण मेरे अच्छे नहीं, सीते चरण मेरे अच्छे नहीं प्रभूजी. नाही ते देवी चरण मेरे अच्छे नाही प्रभूजी चरण मेरे अच्छे. असं करता करता तिथे लक्ष्मणजी आले. 9:30 वाजले आणि मग ते लक्ष्मणजी आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र म्हणले लखन तुम्हारी भाभी बोलती है चरण उसके अच्छे, मैं बोलता हूँ चरण मेरे अच्छे. तू बिरागी संत सही निर्णय देने वाला, बोल चरण किसके अच्छे. लक्ष्मण राव म्हणले भैया भाभी आपस में समझौता कर लो, भैया को गुस्सा आएगा नहीं तो भाभी को गुस्सा आएगा. नहीं लखन तू विरागी संत है, सही निर्णय देने वाला, बोल चरण किसके अच्छे. आता लक्ष्मणराव हुशार. लक्ष्मणरावनं काय डोकं लावलं, आता माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघितल्याशिवाय तुम्हाला मेळ लागणार नाही. इकडे बघा, इकडे उजव्या साईडला होत्या सीता मैया, डाव्या साईडला होते प्रभू रामचंद्र. काय केलं लक्ष्मणानं, बोर्ड दाखवलं सीतेच्या चरणाकडे, बोर्ड दाखवलं सीतेच्या चरणाकडे आणि बघितलं रामाच्या चरणाकडे. आणि प्रभू रामचंद्राकडे बघून सीता मैयाकडे बघून बघा बघा इकडे कोण आहे, सीता मैया आहे. बोर्ड दाखवलं कोणाच्या चरणाकडे, सीता मैयाच्या. बघितलं रामाच्या चरणाकडे आणि लक्ष्मणजी म्हणतात ये चरण से ये चरण अच्छे है. आता हिंदी मध्ये से चे 2 अर्थ होतात बघा. से म्हणजे पेक्षा आणि से म्हणजे मुळे. काय म्हणले लक्ष्मणजी, ये चरण से ये चरण अच्छे है. सीता मैया खुश झाल्या. शाबाश लखन, शाबाश लखन, सही निर्णय देने वाला विरागी संत है. भाभी आप भी ज्यादा खुश मत हो जाइए, मेरे भैया के चरण है इसलिए आपके चरण है. अगर मेरे भैया के चरण नहीं होते भाभी तो आपके चरण को चरण कौन कहता भाभी. अब भाभी नाराज हो गई, भैया खुश हो गए. शाबाश लखन, शाबाश लखन, सही निर्णय देने वाला विरागी संत है. भैया आप भी ज्यादा खुश मत हो जाइए, भैया आपका आचरण है इसलिए आपके चरण है. आपका आचरण नहीं होता भैया तो आपके चरण को चरण कोण कहता भैया. बघा दोघांनाही खुश केलं म्हणून ज्याचं आचरण त्यांचे चरण. बरोबर आहे का. पण पंढरपूरच्या विठ्ठलाचे काळे जरी असले ते चरण आहेत. आपले पांढरे सुद्धा पांढऱ्या पायाच्या, आपले
पांढरे जरी असले, शिवेक नाही माता मावल्या, आपले पांढरे जरी असले तर आपले पाय आहे. जे चालायच्या योग्यतेचे त्यांना पाय म्हणतात आणि जे दर्शन घेण्याच्या योग्यतेचे त्यांना चरण म्हणतात. म्हणून ज्याचं आचरण त्यांचे चरण. बरोबर आहे का? ते मला ते फोटो दिला मारुतराव महाराजाचा, बरोबर आहे का? त्याच्यावर असे मारुतराव महाराज, मोतीराम महाराज, ते संत मोठे पूर्वी आले की माणसं काय करायचे, त्यांच्या पाया पडायचे. महाराज पाया पडू द्या, पाया पडू द्या. अरे बाबा, पायात बूट आहे, जोडा आहे, चप्पल आहे. महाराज पायातला जोडा पायातच राहू द्या, पण पाया पडू द्या. म्हणजे ज्याचं आचरण शुद्ध आहे त्याच्या जोड्यावर डोके आहे. ध्यान नाही का बरं का? ज्याचं आचरण शुद्ध आहे त्यांच्या जोड्यावर डोके आहे. आणि एखादं एसटीतून पाकिट प्लेअर उतरतं चोरट, जे धरतं ते घेतला जोडा, घातला डोक्यात, घातला डोक्यात. बरोबर आहे का? माझा दृष्टांत संपला. ज्याचं आचरण शुद्ध आहे त्याच्या जोड्यावर डोके आहेत, आणि ज्याचं आचरण भ्रष्ट झालं त्याच्या डोक्यावर जोडे आहेत. म्हणून ज्यांचं आचरण त्यांचे चरण. म्हणून हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. पण का हो चरण सेवा, चरण सेवा, चरण सेवा, एवढ्यावर भक्त का आणखी काय पाहिजे? वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. हे बघा, वास द्यावा संग हरिदासाचा. संगत फार महत्वाची महाराज. कारण की जगात आतापर्यंत जे जे घडले ते संगतीनच घडले, आणि जे जे बी घडले ते संगतीनच बी. जोरदार टाळ्या वाजवा. पतन उद्धार
संघाचा महिमा. हे बघा, संगत फार महत्वाची महाराज. नाहीतर विचार करा, आत्ताची तरुण पिढी संगतीनेच बिघडली. बरोबर आहे का? संगत आपण चांगल्याची करा, संगत वारकऱ्याची करा, चार माणसात बसण्याची लायकी प्राप्त होती महाराज. भजन हरिपाठ कीर्तन. आता बघा इथे बघा, आल्या बघितले बघा, छोटे छोटे विद्यार्थी बघा, ही संगतच आहे ना महाराज. जोरदार टाळ्या वाजवायला लेकरांनी करता बघा. ते परमेश्वर महाराज त्यांच्याकडून हरिपाठ फुगड्या नाचून खेळतात. बरोबर आहे का? ही संगत फार महत्वाची. संगतीनं असे गाणारे वाजवणारे बघितल्यावर कुणाला वाटतं आपलं निघावं गाणार, पण आपलं नेमकं निघतंय पिणार, इथंच फाल्ट होतंय. बरोबर. ते अवघड कार्यक्रम महाराज. पिणाऱ्याचा कार्यक्रमच अवघड आहे. असं कीर्तनात सांगून काय काय माणसं सुधरत नाही. तुम्ही असं कीर्तन नाही सुधरत माणसं. एकदा असंच एका पाहुण्याकडे गेलो, म्हणजे महाराज हे कीर्तनानं सुधरत नाही, तुम्ही घरी येऊन तरी सांगा त्याला. बरं का? खोटं नाही, खरी घडलेली घटना आहे. गाव नंतर तुम्हाला सांगतो, आपल्या इकडे नाही का. घरी गेलो त्याच्या, बाबा दारू पिणं चांगलं नाही, वाटोळं झालं तर कीर्तनात तू काय सुधरत नाही. गावात किती महाराज आणले तरी काय फरक पडत नाही. तू सुधर म्हणला. आता हे आई वडील एवढे एकुलता एक हे लेकर बाळ कुणाकडे बघायचं, दारू पिणं चांगलं नाही. ते रडलं मी असं मला वाटलं काय परिणाम झाला बाबा. गावात एवढा मोठा सप्ताह झाला, सप्त्या सुधारण्या आपल्या 2 मिनिटात त्या प्रबोधान रडलं ते माझ्याजवळ. अरे वा, सुधारलं, चांगली गोष्ट आहे महाराज. आजपासून बंद म्हणजे बंद. इतका आनंद झाला म्हणलं, वा एक तरी निर्व्यसनी झाला म्हणलं आपला, नाही का. मला काय बंद? तुमचं आमच्या घरी येणं जाणं बंद आजपासून. काय करत पुन्हा त्याच्या गावाला आणखी सप्त्या तारीख आली तरी घेत नाही मी. काय काय अवघड कार्यक्रम महाराज. संगतीनं लय बिघडली. त्या मोबाईलनं तर कार्यक्रम आवड केला संगतीनं. अहो एक महाराज, एक बिचारा ते एसटीत बसतं परमेश्वर भाऊ, ते एसटीत बसल्याच्या नंतर कंडक्टर त्याच्या जवळ आले. एका मुलाच्या कॉलेजचा मुलगा होता आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवला, बाळा तू एक दिवस फार पुढे निघून जाशील. अहो ते रडलं की कंडक्टर साहेब, अख्ख्या खानदानात मला कोणी चांगलं म्हणलं नाही, तुम्ही चांगले म्हणजे. त्यांनी डायरेक्ट दर्शन घेतलं कंडक्टरचं. कंडक्टर म्हणजे झालं काय नेमकं? नाही अहो तुम्ही मला म्हणले की तू एक दिवस फार पुढे जाशील, अख्ख्या खानदानात गावात या पंचकोशीत मला कोणीच चांगलं नाही, तुम्ही म्हणली मला आनंद वाटला. कसं काय मी पुढे जाईल? तुम्हाला भविष्य कळतं का? नालायका, भविष्य कळत नाही. अर्धा तास होऊन गेला तुझं कॉलेज गेल्याला, तरी त्या मोबाईल मध्ये थोबाड घालायला तू काय मागं असेल का? लय पुढे निघून जाशील. आता असे म्हणल्यावर काय करावं महाराज? विठ्ठल फार महत्वाचे महाराज. एकाच वाक्यात सांगू का तुम्हाला? एक हाती के पाव मी सबके पाव. बघा आता इथं कीर्तनात गुळ नाही, नसू द्या, मी तुम्हाला उदाहरण घेत सांगा. ते म्हणजे मला खायचं नाही, पण तुम्हाला उदाहरण सांगायचं होतं ते गुळाचं. बरोबर आहे का? ते कीर्तनातला गुळ असतो, कीर्तनातला गुळ असतो. त्या कीर्तनातल्या गुळाची संगत जर हरभऱ्यानं केली, त्या हरभऱ्याला नाव काय प्राप्त होतं? प्रसाद नाव प्राप्त होतं. पण त्यात हरभऱ्याची संगत दारूवाल्याने केली, त्याला चकना नाव प्राप्त होतं. बरोबर आहे का? कार्यक्रम कुठं बिघडला? कार्यक्रम संगतीनं बिघडला. म्हणून बघा, संगत फार महत्वाची. अरे ढेकणाच्या संगे हिरा तो मंगल, कुसंगे नाडी. संगे हिरा जो भंगलान कुसंगे नाडीला साधू तैसा. साधू बिघडतो इथं माणसाची काय कथा आहे? बरोबर आहे का? म्हणून संगत फार महत्वाची. संगत सज्जन केण करले, 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 संगत सज्जन केण करले. श्रवण मम्मा
संग सज्जन जन करले संग सज्जन जन करले संग सज्जन जन करले संग सज्जन जन करले सज्जन जन करले सज्जन जन करले सज्जन जन करले सज्जन करले जोरदार टाळ्या वाजवा. आता सगळ्यांनी एकदा सांप्रदायिक नियमाप्रमाणे सगळ्यांनी आपले हात वर करा. एवढी शूटिंग घ्या एकदा आणि सगळ्यांनी हात वर करा आणि मोठ्या प्रेमानं हातानं टाळ्यान तोंडानं जांभळा. एका तालामध्ये बघा विठ्ठोबा रखुमा एक गावा. फक्त टाळ्या फक्त टाळ्या इकडे बघा इकडे बघा. एक 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 वा वा. ये पंढरपुर लग रहा है, पंढरपुर कोठा नहीं लग रहा, कोठारी नहीं लग रहा, आपका रबग्रह पावन होगा. विठ्ठोबा रखुमा काही ना हाताना टाळ्या तोंडाना काही न केलं त्या जांभळ्या. विठ्ठोबा रखुमाई बघा कीर्तनात टाळी वाजवीत पाहिजे. कीर्तनात टाळी वाजल्याच्या नंतर आपलं पाप जातं. एक बहादर उठला कुठं जातं मला जे वाजवत नाही त्याच्या डोक्यावर जातं. एक म्हणला हे नाही पटलं दुसरं सांगतो मग चाय की शोभा प्याली से, भोजन को शोभा थाली से, बगीचों को शोभा माली से, झगड़ों की शोभा गाली से, ससुराल को शोभा साली से और कीर्तन को शोभा टाली से. बरोबर का? कीर्तनात संगत फार महत्वाची. एक तर मी आज चालू कीर्तनात उठलो आणि चालू कीर्तनात एक प्रश्न विचारला, महाराज तुम्ही रामायण करता? हो बा गुरुवारी ढोक महाराजच्या आशीर्वादाने करतो रामायण. मग सांगा महाराज राम किती वाजता वनवासाला गेला होता? या आता हे कोणत्या ग्रंथात आलं म्हणलं? मला येत नाही आपल्याला. सोपं गणित आहे म्हणले महाराज. राम 9:15 वनवासाला गेला. किती? 9:15. म्हणलं कोणत्या ग्रंथात आलं? ग्रंथ काय करता फक्त माझ्याकडे बघा म्हणला. वनवास उलट वाचा म्हणला. 9:15 जमलं म्हणला. लय आवड कार्यक्रम महाराज. संगत फार महत्वाची. लय नमुन्यात लेकर असतात काही विचारतात. विठ्ठल वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिदासाचा जन्म हो का भलती अति परिमीन चुके हरिभक्ती नामामणी कमलापती हेची द्यावे पुढता पुढती. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मी सांगितला. फक्त आता माझे 10-15 मिनिटं बाकी आहेत बघा. ते कशा करता घेतले? टाइमपास करताना घेतले. ते 10-15 मिनिटं प्रत्येक कीर्तनात. आता मी आल्यालाच मला कोणतरी म्हणलं महाराज तुम्ही फौजीमध्ये आहेत का? म्हणलं हो मी फौजीचे. तर काय म्हणा आता कोणाला का प्रत्येक कीर्तनात मी देशभक्ताविषयी सांगत असतो बघा. म्हणून हे देशभक्तांना दिलेले जॅकेट आहे बघा. नाहीतर आपल्याला जॅकेट घालायची हौस नाही. हे जॅकेट हे काय कमवून मिळतं महाराज आपली लायकी नाही. पण हे देशभक्तांचं माझ्यावरचं प्रेम आहे. नाही का 2-3 हजार माझे देशभक्त फौजी आहेत. म्हणून बरं का मी प्रत्येक कीर्तनात मी देशभक्तावर बोलत असतो. का ते तिकडे आपले कार्य बजावत आहेत म्हणून आपल्या इथे कथा कीर्तन चालू आहेत. कोणी ऐक नाही फौज मध्ये नाही का? जवळपासच्या तुमच्या परिसरात आहे बघा. जोरदार टाळ्यावर देशभक्तांकरता. तर मी आजच्या कीर्तनाला काही देशभक्त येणार होते मी पण काही थंडीमुळे काही आली नसतील बघा. नाहीतर मी प्रत्येकाला तुमच्या परिसरातले भरपूर देशभक्त माझे परिचयाचे आहेत बघा. आणि प्रत्येक कीर्तनात मी देशभक्तांचा सन्मान करतो. सकाळी माझं कीर्तन होतं ते भैरोबा चोंडीला. तिथे बी 4-5 देशभक्त होते तिथे सन्मान केला. का? देशभक्त कार्य तितकं गोंडस आहे. आपली कथा कीर्तन हे त्यांच्यामुळे चालू आहेत. म्हणून आपल्या हिंदुस्थानामध्ये सगळे जर तुमच्या माझ्यासारखे गोपीचंदनवाले असतील तर कारगिलच्या सीमेवर वैऱ्याला कोण अडवणार? एक लक्षात ठेवा. आमच्या देशाच्या जवानाच्या खांद्यावर रात्रंदिवस बंदुका आहेत म्हणून तुमचं माझं कपाळावरचं चंदन सुरक्षित आहे. त्यांच्या बंदुका खाली आल्या आपलं चंदन मिटलंच म्हणून समजा. म्हणून मऊ मेना हुनी पण कठीण वज्रासे भेदवैसे दोन्हीची गरज आहे. म्हणून एखाद्या वेळेला तुम्ही देवाच्या मंदिरासमोरून जाताना देवाच्या पाया पडला नाही तरी चालल. पण एखादा जर फौजी आला ना त्याला सलूट मारल्याशिवाय राहू नका. हीच खरी देशभक्ती ठरल.
कारण की दादा हो, आताच्या काळात जर विचार केला तर मुली मुला करता मरतात, मुलं मुलींकरता मरतात. अरे मरावं आपल्या देशाकरता, आपल्या धर्माकरता, आपल्या राष्ट्राकरता. क्यों मरते हो बेवफा सनम के लिए, 2 गज जमीन तक नहीं मिलेंगी तुम्हारे दफन के लिए. अरे मरना है तो मरो वतन के लिए, हसीना भी दुपट्टा फाड़ लेगी तुम्हारी कफन के लिए. तुम्ही हम तुम जीते हैं, हम तुम जीते हैं वेतन के लिए, लेकिन एक फौजी जीता है वतन के लिए. फौजी फक्त आपल्या देशाकरता जगतो, नाहीतर जगात बघा कुणी पैसे कमवतो महाराज, पण इज्जतदार नोकरी फक्त 2च आहे, जय जवान जय किसान. आज शेतकरी राबराब शेतामध्ये कष्ट करतो, त्या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष झालं जगाचं बघा. पण शेतकऱ्याचे उपकार कधी जेवताना विसरू नका, आपण सगळे शेतकरी आहात. आणि झोपताना त्या शेतकऱ्याचे लेकरं सीमेचं रक्षण करतात, ज्यांच्यामुळे आपण रात्रभर सुखानं झोपतो, त्या लष्कराला कधी विसरू नका. कारण जंगल में पेड़ तो बहुत है, जंगल में पेड़ तो बहुत है, लेकिन चंदन जैसा नहीं. अरे दुनिया में तो नौकरी बहुत है यार, लेकिन फौजी जैसी नहीं. इज्जतदार नोकरी, त्या देशभक्तांचा आपण सन्मान केला पाहिजे. नाहीतर मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो बघा, ते आपले हे आपला देवानंद भावाला आला बघा, त्याचा आलेत का बाबा बघा, त्यांचा हाताला हात फ्रॅक्चर झाला बरं का. मी त्यांना फोन केला, म्हणजे तुम्हाला यावंच लागेल. ते म्हणजे महाराज हात फ्रॅक्चर झाला, बरं वाटत नाही. माझे मित्रच आहेत बघा, ते म्हणजे महाराज लोकांपेक्षा माझ्या गाडीत फौजी सापडतात तुम्हाला, बरोबर आहे का. म्हणून मला बंदूक मला बाळगायची गरज नाही, डायरेक्ट बंदूकवाले माणसं आपल्या सांगा, कोणी नादी लागत नाही. आणि आपण गरीब माणसं नादी लागायचा विषय नाही, बरोबर आहे का. म्हणून बघा त्या देशभक्ता करता हात फ्रॅक्चर झाला तरी व्यक्ती आला बघा, जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. त्यांचा शेवटी त्यांचा सत्कार करणार आहे. आणखी लांबून ते देगावून तिकडून येणार होते काही जण, पण मी त्यांना थंडीमुळे येऊ दिलं नाही. शक्यतो मीच माझ्या गाडीत आणत असतो आणि नेऊन घालत असतो काही काही ठिकाणी बघा. तिकडे एकदा कीर्तन होतं, तिकडे शिरूर कासा आपले विवेकानंद स्वामी शास्त्री गडावरचे, तिथं माझं कीर्तन होतं. एका गंगाखेडच्या फौजीला गाडीत घेतलं, कीर्तनात सत्कार केला, परत घरी आणून सोडलं, परत मी मुंबईला गेलो. म्हणजे 400 किलोमीटर डिझेल घातलं. काही स्वार्थपणा काही नाही, आपण आवड नाद असते कोणाला, बरोबर आहे का. बघा म्हणून ते माझा नादच समजा तुम्ही, का देशभक्ताचा नाद असता पाहिजे. नाहीतर माणसं म्हणत असतात बघा, दंगा झाला बोलवा आर्मीला, लेकरू बोर मध्ये पडलं बोलवा आर्मीला, अतिरेकी घुसले पूर आला बोलवा आर्मीला. अरे मग 15 ऑगस्टला 26 जानेवारीला बोलवा ना एखाद्या इंडियन आर्मीला. त्यांच्या हातात होद्या झेंडावंदन, खऱ्या अर्थाने तिरंग्याची किंमत त्यांना आहे. अरे वाऱ्यामुळे नाहीतर सैनिकाच्या श्वासामुळे फडकतो आपला तिरंगा, याची जाण ठेवणं आज गरजेचे दादा हो का. हे बघा मी प्रत्येक कीर्तनात सांगल्यामुळं हे काय टाइमपास टाळ्या वाजवण्याकरता सांगत नाही. माझ्या कीर्तनामुळे अनेक फौजी झाले बघा. तुम्ही म्हणसाल काय पुरावा, बघा आपल्यात वसमत तालुक्यात एक गाव आहे बघा रायवाडी, माहिती आहे तुम्हाला. तिथले एक माझं 2 वर्षापूर्वी कीर्तन होतं, तिथे एक 11वीचा मुलगा कीर्तन सुटल्यावर आला, म्हणजे महाराज तुम्ही कीर्तनात तुम्ही फौजी बद्दलचे विचार सांगितल्यावर मलाही वाटतं फौजी जावं. मग मी त्याला एका नांदेडच्या युवा मिलिटरी अकॅडमीत टाकलं आणि ते बिचारा त्यानं 2-3 महिने अभ्यास केला आणि सध्या त्याची ड्युटी लखनौला चालू आहे बघा, बरोबर आहे का नाही. अमोल जमदाडे नावाचा मुलगा आहे, आपल्या कीर्तनामुळे फौजी झाला. तसं आजच्या या कीर्तनातून तुमच्या कोठारी गावात जर एक जर फौजी झाला ना, माझं हे कीर्तन सफल झालं समजा बघा मी, का ती पण सेवा देश सेवा आहे महाराज, केली पाहिजेत आपण, का देश सुरक्षित त्यांच्यामुळे आहे. आज विचार करा तुम्ही लद्दाख जम्मू काश्मीरला जाऊन बघा, तिथं पाणी शिंपडल्या बरोबर त्याचं बर्फ होतं. कशी ती ड्युटी करत असतील, ते आपल्या करतात, पैसे तर कुणी कमावतं, पण ती वर्दी घालायला काहीतरी पुण्यात लागतं महाराज. असं कोणीची आहे भाग्यात ती वर्दी भेटत नाही. त्या वर्दी करता काही आपला प्राण देशाकरता समर्पित केला. देशभक्ताचा आपण गुणगान केलं पाहिजे, नाहीतर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो बघा, संस्कार देतानाच मी म्हणत नाही तुमच्या मुलाला आमदार खासदार मंत्री काय करायचं ते करा, पण 1-2 वर्ष तरी आपल्या मुलाला एखाद्या वारकरी शिक्षण संस्थेत ठेवा, का त्याला आई वडिलाची सेवा करावी परमार्थ त्याला कळल. आणि 1-2 महिने तरी आपल्या मुलाला एखाद्या मिलिटरी अकॅडमीत टाका, जेणेकरून आपल्या देशावरची त्याला निष्ठा कळल. संस्कार देतानाच आपल्या मुलाला आपण असे द्यावे, अपने बच्चे को ए फॉर एप्पल नहीं, बी फॉर बॉल नहीं और सी फॉर कैट नहीं, तो अपने बच्चे को ए फॉर आर्मी, बी फॉर बॉर्डर और सी फॉर छत्रपति शिवाजी महाराज बताइए. निश्चित तौर से देशभक्त ही बनेंगे. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया बनती है बसेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा.
सब कुछ तू मेरा सब कुछ तू हो देशभक्तांचं गुणगान घालत पाहिजे बघा. एक तुम्हाला अपरिचित उदाहरण सांगतो. तारीख होती 23 मार्च 1930 सालची घटना. लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या 3 क्रांतिकार्याला ज्यावेळेस फाशीची शिक्षा जाहीर झाली त्यावेळेस एक चरणसिंह नावाचा वार्डन होता. तो पळत आला आणि त्यानं कैद्यांना सांगितलं, इथे बसलेल्या कैद्यांनो सगळे आत्ताच्या आत्ता आपल्या कोठडीत जा. सगळे कैदी आले पण चर्चा करतात, का रे आपल्याला एवढ्या लवकर का बंद केल्या गेल्या. त्यावेळेस एक बरकत नावी होता. तो पळत पळत आला आणि त्या कैद्यांना सांगितलं, रे ठराविक वेळेच्या अगोदरच भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या 3 क्रांतिकार्यांना ठराविक वेळेच्या अगोदरच 12 तासानं फासावर जायचं असं वरून आदेश आले. सगळ्या कैद्याच्या डोळ्याला धारा लागल्या. पण त्या कैद्यामध्ये एक पंजाबचा कैदी होता. तो पुढे आला आणि त्यानं त्या बरकत नाव्याच्या पुढे हात जोडले, तुला आयुष्यात मी काही मागितलं नाही, पण एक काम कर, 14 नंबरच्या कोठडीमध्ये जा, जिथे वीर क्रांतिकारी भगतसिंग राहतात त्यांची एखादी तरी वस्तू मला घेऊन ये, पेन, वही, पुस्तक, कपडा काहीतरी घेऊन ये. हा गेला, बरकत नावी गेला. भगतसिंग आपल्या मस्तीमध्ये डोलत होते. त्यानं 2-4 वस्तू आणल्या. काही वस्तू आणि इकडे वाटणार कोणाला, लकी ड्रॉ चिठ्ठ्या टाकल्या गेल्या, ज्याच्या त्याच्या नावानं वस्तूही वाटप झाल्या. पण आता त्या भगतसिंगाच्या